पुण्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। यावेळी मोदींनी थेट नाव न घेता शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला। कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। यानंतर पवारांची सेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दरम्यान नक्की काय म्हणाले तुम्हीच पहा। 45 वर्षापासून एक भटकती आत्मा महाराष्ट्र में है और वो सारी सरकार अस्थिर करने का काम करती है, पूरे देश में अस्थिरता निर्माण पैदा करने की कोशिश वो कर रहे हैं। याला माहित नाही तो महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राच्या आत्म्याला हित सतत येऊन टीका करून जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्र शरद पवारांच्या मागे ठामपणाने उभा राहील। काय कुठल्या पातळीची टीका करताय तुम्ही? भटकती आत्मा म्हणजे शरद पवारांचा मृत्यू हा विपरीत आहे का याच्यात? नाही, त्यांना काही दिवसापूर्वी अजित पवार बोलले होते की यांचा अंत्ययात्रा कधी निघणार आहे, अंत्ययात्रा म्हणजे यांची शेवटची सभा कधी होणार आहे। तुम्ही एखाद्या माणसाचं मृत्यूचेच हे करणं, इच्छा व्यक्त करणं, याला प्रचार म्हणत नाही। पाया काय म्हणजे यांना महाराष्ट्रात कळून चुकलंय की महाराष्ट्रातला जो अंडरकरंट आहे तो गद्दारी विरुद्ध आहे, तो महागाई विरुद्ध आहे, तो बेरोजगारी विरुद्ध आहे, तो भाजपच्या विरोधात आहे। एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवार हे तर त्यांच्या म्हणजे हे ओझं झालंय त्यांना। आता बीजेपीचा स्वतःचा वोटरच नाराज आहे आणि त्यातनं हा घाणेरडा प्रचार भटकती आत्मा, शरद पवारांना भटकती आत्मा ते निवडणुकीत दिसेल आता आत्मा कोणाचं काम करतोय। काय झालंय, मोदी साहेबांची अडचण झाली। काल त्यांना असं वाटलं की पुण्यामध्ये त्यांची सभा खूप मोठी होती, पण स्टेजवरनं मागच्या बाजूला बघितल्यानंतर त्यांना जाणवलं की 60% खुर्च्या मोकळ्या होत्या। म्हणजे 4 उमेदवारांच्या सभेमध्ये 60% खुर्च्या जेव्हा मोकळ्या असतात त्यांना कळलंय की पुणे जिल्ह्यामध्ये एक सुद्धा सीट महायुतीचं निवडून येत नाही आणि मग कुठेतरी ते डिस्टर्ब झाले असावे आणि डिस्टर्ब होता होता विकासावरनं ते भटकती आत्मावर कुठेतरी आले। आता भटकती आत्माचा आणि विकासाचं काय घेणं देणं आहे? ठीक आहे, त्यांना कदाचित अध्यात्म माहित नसेल। अध्यात्मामध्ये आपण बघितलं तर अनेक संतांनी सांगितलेलं आहे की आपली जे आपण व्यक्ती म्हणून आपण पंढरपूर आहोत आणि आपली आत्मा ही पांडुरंग राय आहे। त्यामुळे आत्मेला आम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघतो तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघतात, ते कुठल्या दृष्टिकोनातून बघतात तर भटकती आत्मा, ते विचारामध्ये भिन्नता असल्यामुळे कदाचित आहे। त्यामुळे हे भटकती आत्मा बोलण्यापेक्षा तुम्ही जे 12 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गेला आहात ते परत कधी देता हे मोदी साहेबांनी सांगितलं पाहिजे। हे विचारण्याचं धाडस कदाचित त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यामध्ये नाही, पण आम्ही नक्कीच विचारू शकतो।